वहिनी भाऊजी तुम्ही हे शोधताय? वहिनी भाऊजी हे काय आहे? घरात कोणाला माहित नाही? घरात कोणालाच काही माहित नाही याच्याबद्दल. कोणालाच म्हणजे वल्लरीला पण? नाही वल्लरीला पण काही माहित नाहीये. प्लीज वल्लरीला तुम्ही काही सांगू नका, कोणालाच काही सांगू नका. ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्ये राहिली पाहिजे. प्लीज मी पाया पडतो. भाऊजी कोणाला काही सांगू नाही सांगत. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. 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 हो निघूया. थांब थांब अजित थांब. अंगारा घेऊन येतेय. चल लवकर. हा दे. अच्छा लावून घे रे. हा श्री स्वामी समर्थ. चल झालं. चल काय खाली ठेव. काय त्या हाताने उचल. बॅग नेहमी उजव्या हाताने उचलावी, डाव्याने. हो का? बरं हे बघ उचलली उजव्या हाताने. निघूया लवकर. येस. चल. काय अरे वीडायस का तू? शूज डाव्या पायात घालावे ना आधी. प्रेरणा काय झालं तुला आज? काय झालंय आज? काय मी सांगते ना तेवढं ऐक. अगं आतापर्यंत तू मला असं कधी बोलली नाहीस. मी आतापर्यंत कुठल्याही हाताने कुठल्याही पायाने काही करत होतो, तुला काही प्रॉब्लेम नव्हता. हे अचानक काय लावलंयस? हे बघ अजित, म्हणजे त्या दिवशी आपण स्वामींच्या मठात गेलो होतो ना, आठवते तुला? हो. तिथे मला एक साधवी भेटले होते. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आणि त्या माझ्या मनाला पटल्या, म्हणून आता त्या फॉलो करायच्या असं मी ठरवलंय. प्रेरणा वेडी श्रद्धा मनात असणं महत्वाचं असतं. हे असल्या गोष्टींवर विश्वास नको ठेवूस. मनात श्रद्धा असायला हवी ना. मग ती आहे माझ्या मनात, त्यामुळे तू त्याची मस्करी करू नकोस. मी सांगतेय तेवढं ऐक आणि उगाच वाद नको रे घालूस. हा वाद? मी काही काय? बायकोची इच्छा तीच माझी इच्छा. हो ना. हो. मग तुझ्या या बायकोची इच्छा आहे की आपल्या या घरात आपण या वर्षी गणपती बसवावा. काय बोलतेस? अरे वा, याला म्हणतात कोकण कन्या. आणि बसूया आपण गणपती. आवडलं मला. तुला हवं ते सगळं तुझ्या पद्धतीने कर. काय? खरंच? थँक्यू. थँक्यू काय? बाप्पा यायला वेळ आहे की नाही? आता वेळ काय झालाय बघ. आपल्याला निघायचंय. हो विसरलेच. विसरतेस तू. आले पर्स घेऊन लगेच आहे. नाही उजवा बोलली होती का डावा? डावा. हर्षित हाँ? काय चालू आहे? कुछ नहीं तेजा. हर्षित काय करतोयस? काम कर ना गुपचूप. क्या यार तेजा, काम काम काम. मी बोर झालो यार. चल ना, घे तू, चलते कॉफी पी के आते. चल. काय? कॉफी? मिस्टर हर्षित, काय ना, आपल्याला काम करायचा पगार मिळतो, कागदाचे बोळे फेकायचं नाही.
तेजा मला तर तुझ्यावरती प्रेम करायचा पण पगार नाही मिळत आहे. काय? नाही तो क्या यार. हे बघ, तू बघितलं का या अख्ख्या वर्ल्ड मध्ये आपल्या गर्लफ्रेंड वरती एवढं प्रेम करणारा बॉयफ्रेंड तू कधी बघितलाय का कुठे? मला तर कधी कधी असं वाटतं ना की मी फुकट प्रेम करतो तुझ्यावर. ओ मिस्टर बॉयफ्रेंड, हे जर असंच चालू राहिलं ना तर आपल्याला कोणी फुकट पण विचारणार नाही, कळलं? काम करा. ओके. काय चाललंय तुझं? तू थांब, तू ना तू असं नाही कळणार. मी पण आता सेम तुला ए, तेजा, नाही, नाही, मजाक मजाक मजाक. नाही मजाक का? नाही, नाही, काही तू नाही, केलंस तेव्हा चालतं. अरे मी तुला फक्त म्हणलं जाऊ आपण मग बाहेर. थांब ना, थांब थांब. हे बघ, तेजा मारू नको लजा यार. का मला इतक्या वेळा मारलं तू मला एक मिनिट हर्षित, नाही. हे बघ, तू मला इतके वेळा तू एनर्जी हर्षित, मी काहीच बोलले नव्हते. खिलाड़ी हे बघ, तेजा तू मला मगासपासून उनकी खूप तरफ मारलंय. गेंद जोरदार आने वाली है और वो पकड़ने वाली है. कैच तेजा खेगा. आत्ता लागलं. अरे आता मी तुला बघ, आता बघ मी काय करतो. सॉरी सॉरी एक मिनिट मी फक्त म्हणलं कॉफी पाहिजे. हळूहळू मला मारू दे. अजिबात नाही. सोड. नाही का? नाही. सोड. हात सोड. मी मारणार. बाहेर जाऊन तुला मारू नको. अरे नाही, मी नाही सोडणार आहे तुला. तो तुला सोडायचं नाहीच आहे ना मी पण. नाही सोडणार तुला सोडायचं नाहीच आहे ना पण. मी म्हणलंच नाही मला सोडायचंय. हात सोड. सोडायचं नाहीच आहे ना पण. मी कुठे म्हणलं सोडायचंय? चल मी वल्लरी, तू तेजात एक सुचवू का हो तुम्हाला? कसं आहे ना, हे असं काही घडणार असेल तर आतनं कडी लावत जावं. वल्लरी जरा गप्प बस प्लीज. आणि तुमच्या दोघांचं काय, म्हणजे इतक्या सकाळ सकाळ तुम्ही दोघं कशाला आलाय तिथे? हा विसरलात? आपल्याला प्रेरणाताईंकडे जायचंय ना, गणपतीची तयारी करायची, डिस्कशन करणार होतो. छान ना? गॉड, माझ्या डोक्यातनच निघून गेलं का वल्लरी? नाही, बरोबरच आहे, डोक्यातनं तर निघून जाणारच ना. वल्लरी हे बघ, मी विसरले, बाकी काही नाही. नसीब है मेरा कि ही लड़की मला नहीं विसरत. नहीं तो इस गरीब का क्या होता. अगदी खरं बोललात हर्षित दादा. खरं. एक मिनिट हर्षित, काय? हा, मेरे जैसा गरीब का क्या होता? तू मला विसरू देशील का? नाही, तुझी जी नौटंकी चालू असते त्याचं काय, मी कशी विसरणार? हे बघ, आता हे कागदाचे बोळे कोण उचलणार हे? तेजा 80% कागज तुम्हारे आहे. बाकीचे जे काय थोडे आहेत ते माझे आहेत आणि ते माझे उचलून झालेत. तू आता तुझे बोळे उचल. ओके? अजिबात नाही, खोटं ए, बोलतोय. तेजा, मी कधी खोटं बोलतो? नाही. तेजा, उचल यार. बघा, मला मिळाली. यार, तेजा यार, मी काय यार, तू मी कॉफीचा विषय काढला, तू हे कुठं आली? हे बघ, मी पण नाही उचलणार. तुला पण तू माहितीये? मी काय म्हणलं, आपण कॉफी प्यायला जाऊ तर तू उगाच हे केलं. अरे पण बोळे मी नाही फेकले, बोळे उचलण्यावर हे तू फेकलं होतं अरे माझ्या. पोरे, आवरा आता. ए वल्लरी, अगं श्वेताला कॉल केलेलास का? केला होता मी फोन, पण ॲज युजल उचलला नाहीये त्यांनी फोन. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे वा, आज सकाळी सकाळी तुम्ही तिघे इथे? मग आमच्या फेवरेट हॉटेलमध्ये आम्हाला जर ब्रेकफास्ट करायचं असेल तर काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम नाहीये. बोला बोला बोला, काय तुमच्या सेवेत काय हाजीर करू मॅडम? तरीच म्हणलं, मित्र आला आणि अजित कसा काय आला नाही? या ना, बसा या बसा. बसा बसा. आता बोला तेजा मॅडम, काय ब्रेकफास्ट हवाय तुम्हाला? नाही नाही, ते ठरवू आपण, पण आम्हाला तुला काहीतरी सांगायचंय. वल्लरी, तू सांगतेस की मी सांगू? मीच सांगते.
सो प्रेरणा, या वर्षी वल्लरीची अशी इच्छा आहे की तिच्या घरी 1.5 दिवसाच्या बाप्पाचं आगमन व्हावं. हो, आता नवीन घर आहे ना, त्यामुळे मला आणि ह्यांना असं वाटतंय की या वर्षी आपल्या घरी 1.5 दिवसाचा गणपती यावा आणि सगळे सण दणक्यात साजरे करावे. आणि म्हणूनच आम्ही तुझ्याकडे आलोय, कारण तू कोकणातली आहेस ना. आता कोकणी माणूस आणि गणपती यांचं काय नातं आहे हे पूर्ण जगालाच माहितीये. कोकणी माणूस गणपतीची अगदी मनोभावे सेवा करतो, सगळं करतो गणपतीसाठी. म्हणून आम्ही तुझ्याकडे आलोय. त्यामुळे तू आम्हाला सांगायचं आता कसं करायचं, काय करायचं, तुझी मदत हवी आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे प्रेरणाताई, तुम्ही सांगाल तसंच होणार आहे. तुम्ही सांगा काय काय करायचंय. हा, हो हो, नाही खरंच सांग. नाही, तू सांगशील ना तसं आम्ही तयारी करायला सुरुवात करतो. एक मिनिट, काय झालंय? या अशा शांत का आहेत? काही प्रॉब्लेम आहे का? अगं झालंय काय की आमचं सकाळीच बोलणं झालं होतं. म्हणजे प्रेरणाची पण इच्छा होती की यावर्षी बाप्पा घरी आणायची.